नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल जोरदार स्वरूपाचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गारपीटसह वादळी पाऊस पडलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज 22 तारखेला कोणत्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये वादळी पाऊस व गारपीटीचा पाऊस पडणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला लगेच मिळेल। तर मित्रांनो, बघितलं असता इथं नांदेड झालं, लातूर झालं, बिदूर झालं, सोलापूर, अळकूच या भागामध्ये, अहमदनगर या परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे गारपीटसह। तसेच चंद्रपूर जिल्ह्यात देखील पावसाचे वातावरण, आदिलाबाद ते चंद्रपूर या भागामध्ये, पांढरकवडा या परिसरामध्ये पावसाचे वातावरण हे तयार झालेले आहे। तर इथं पाऊस पडण्याची शक्यता हे दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, या भागातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याची शक्यता आहे। आणि समोर जर बघितले असता शेतकरी मित्रांनो, इकडे तर वाशिम झालं, या भागामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि गारपीटसह पाऊस देखील होणार आहे यामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, इथं बघितले असता वाशिम, लोणार, हिंगोली, पुसद, उमरखेड, कारंजा, चिखली, जालनाच्या समोर सेलूज या भागामध्ये देखील, यवतमाळमध्ये उष्णता आहे, जिथं ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता नाही आहे। परंतु आदिलाबाद या भागात, चंद्रपूर या भागामध्ये पाऊस पडण्याची ही शक्यता ही वर्तवली आहे। त्या संबंधित जोरदार गारपीटसह पाऊस पडणार आहे यामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, समोरचा अंदाज असा बघितला असता, इकडे बघितलं अमरावती झालं, अमरावती आणि नागपूरच्या परिसरामध्ये कुंदाबार, वरुड, कोंडाळी, नागपूर, अचलपूर, धरणी, अकोट, अमरावती या भागामध्ये देखील बहुतांश भागामध्ये पाऊस पडणार आहे। आणि मोर्शी या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज बऱ्यापैकी हा दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, समोर जर बघितलं असता, इकडे औरंगाबाद झालं, अहमदनगर झालं, पुणेचा भाग, सातारा, सांगली, रत्नागिरीच्या थोडं बाजूला या देखील भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही दाट दिसत आहे। इकडे बघितलं असता सांगली या भागामध्ये तेवढा काय पावसाचे वातावरण हे दिसून नाही। इकडे बघितलं असता अहमदनगर, जामखेड, करमाळा, दौंड या भागामध्ये देखील पावसाचे वातावरण असून पावसाची देखील शक्यता आहे। आणि समोर औरंगाबाद, जालना या भागामध्ये देखील पावसाचे वातावरण हे तयार झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, या भागातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याची शक्यता आहे। आणि अकोला झाला, यवतमाळ झाला या भागामध्ये देखील तुरळक पाऊस, जोरदार नाही पण तुरळक पाऊस पडणार आहे। आणि हिंगोली, सेलूज, वाशिम या भागामध्ये जोरदार गारपीटसह पाऊस हा पडणार आहे। हा देखील अंदाज आपण लक्षात घ्यावा। जालनामध्ये देखील पाऊस पडणार आहे, हा देखील अंदाज शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा। समोर बघितलं असता शेतकरी मित्रांनो, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात देखील पावसाचे वातावरण तयार झाले असून पावसाची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा झाला आजचा हवामान अंदाज। यामध्ये समोर जर बघितलं असता वाशिम जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता, वाशिम, अमरावती, नागपूर, गोंदिया या भागामध्ये, छिंदवाडा या भागामध्ये देखील पावसाचे वातावरण हे तयार झालेले आहे। इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो, छिंदवाडा झालं, नागपूर झालं या भागामध्ये असं वातावरण तयार झालेलं आहे। या भागामध्ये बघा, हे इथं वाशिम, अमरावती, नागपूर या भागामध्ये असं वातावरण हे तयार झालेलं असून इथं पावसाची देखील शक्यता। आणि चंद्रपूर या भागामध्ये काल गारपीटसह पाऊस पडला असून तिथं आजच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस व दिवसभर ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा झाला आजचा अंदाज। अशाच नवीन हवामानात बदल झाल्यास आपण यामध्ये अपडेट व्हिडिओ देऊ। तर शेतकरी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल। नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।